नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सायलीला रक्ताची खूप गरज असते आणि ओ निगेटिव्ह रक्त कुठेही उपलब्ध नसतो। अर्जुनची अवस्था खूप कासावीस झालेली असते आणि अर्जुन सर्व हॉस्पिटलच्या स्टाफवर भडकलेलं असतं, कारण त्याला सायलीच्या ही जीवाची खूप काळजी लागलेली असते। त्यानंतर जेव्हा कुसुम ही तेथे आलेली असते आणि कुसुम प्रतिमाला घेऊन येते, तेव्हा एका मायलेकीची अशी आतुरतेने भेट इतक्या वर्षातून घडणार असते। तेव्हा मात्र प्रतिमा ही तेथे उपचार घेत असते आणि उपचार चालू असताना काही नर्स तेथे बोलत असतात की त्या मुलीला ब्लडची खूप गरज आहे आणि तिचे कुटुंबसुद्धा इतके पॅनिक झाले आणि नवरासुद्धा तितके नवीन लग्न झालेली दिसते आणि त्या मुलीचा हार्ट हा खूप असे वाढलेले असून तिचा बीपी सुद्धा खूप लो होत आहे। त्यामुळे आता रक्त जर दिले नाही तर त्या मुलीचा जीव सुद्धा वाचू शकत नाही असं त्या नर्स बोलत असतात। तेव्हा मात्र प्रतिमाला वाटते की खरंच आपले सुद्धा ओ निगेटिव्ह ब्लड आहे आणि जर त्या मुलीला जर हे रक्त दिले तर आपल्याला जीवदान म्हणजे तिला जीवदान येईल आणि आपल्यामुळे काहीतरी पुण्य घडेल, म्हणून ती सायलीसाठी देवाकडे सुद्धा प्रार्थना करते आणि अगदी देवासारखी धावून ती सायलीला रक्त सुद्धा देते। तेव्हा मात्र रक्त दिल्यानंतर सर्वांना खूप आनंद झालेला असतो आणि सर्वजण आनंदाच्याच ह्या क्षणात असतात। तर इकडे प्रतिमा जायला निघलेली असते आणि सायली शुद्धीवर येत असते, तसतसे सायलीचे ठोके हे आणखीनच हे जास्त वाढू लागतात, कारण प्रतिमा आल्याचा भास तिला होत असतो आणि रविराज सुद्धा। तेव्हा मात्र नागराज सुद्धा हा तेथे येऊन पोहोचलेला असतो, कारण कसे सुमनने फोन करून त्याला सर्व सांगितलेले असते आणि मुद्दाम तो नाटक करत तेथे आलेला असतो, कारण हे त्याला दाखवायचे असते की आपली यामध्ये काही चूक नाही आणि आपण निर्दोष आहे असे दाखवायचे आणि मुद्दाम सात्वन करण्यासाठी तो तिथे आलेला असतो। तेव्हा मात्र त्याला असे वाटत असते की आता मी सायली मरेल आणि त्याचीच खबर ही मैपतला पाठवेन अशी त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात। मात्र नागराज तेथे येत असतो आणि ऐनवेळीच प्रतिमा ही बाहेर जात असते। इकडे अश्विन हा सर्वांना खुश होऊन सांगत असतो की आपल्या सायलीला रक्तसुद्धा मिळाले आणि वहिनी आता लवकरच बरी होणार आहे। तर अर्जुन आनंदाने उड्या मारायला लागतो आणि त्याच वेळेस तेथून प्रतिमा ही उपचार करून जायला निघलेली असते आणि शेवटी नागराज हा तेथे येऊन पोहोचणार असतो आणि त्याच वेळेस नागराजचे लक्ष प्रतिमाकडे जाते। तेव्हा मात्र नागराज हा पूर्णपणे हादरलेला असतो आणि आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही, म्हणून तो हा पूर्ण त्या ओढणीतून त्यांचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत असतो। मात्र प्रतिमा तेथून अदृश्य झालेली असते आणि त्याच वेळेस इकडे प्रतिमा ही दुसरीकडे रविराजच्या शेजारी आलेली असते आणि जेव्हा सायली शुद्धीवर येत असते आणि त्याच वेळेस प्रतिमा आणि रविराज हे एकमेकांपासून जात असतात आणि त्याच वेळेस सायलीला शुद्ध येत असते। तेव्हा मात्र शुद्धीवर आल्यानंतर तिला पूर्ण आपली लहानपणची ही फॅमिली आठवण्याचा पूर्ण मदत होते आणि सायलीला आठवते। सायली लगेच ही आई आणि बाबा असा शब्द उच्चारते, तर ते ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच प्रतिमा तेथून परत जायला निघलेली असते, कारण तिला बोलता येत नसते आणि तिला आपले कुटुंबसुद्धा हे लक्षात नसते, कारण तिची स्मरणशक्तीसुद्धा गेलेली असते। तेव्हा मात्र वनवन अशी ती कुटुंबाला बघत हिंडत असते। तर आता नागराज मात्र प्रतिमाकडे बघतो आणि त्याला खूप मोठा असा धक्का बसतो। तेव्हा लगेच महिपतला फोन करून हे सर्व सांगतो की आपण त्या बाईला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या याच्यामध्ये सुद्धा ती बाईसुद्धा मेली नाही, म्हणजे माझी वहिनी आणि रविराजसुद्धा हा जिवंत आहे आणि त्याची ती मुलगीसुद्धा। त्यामुळे तो महिपतवर आणखीन चिडतो, तुम्ही त्यांना मारण्याचा इतक्या वेळेस प्रयत्न केला तरीसुद्धा ते सर्व जिवंत आहेत आणि आता सायलीवर इतका मोठा हल्ला केला असताना सुद्धा सायलीसुद्धा जिवंत आहे, कारण तिला रक्त मिळाले आणि तुम्ही कोणतेही काम असे चोख करत नाही। तर अण्णांचा सुद्धा खूप भडका उडालेला असतो, म्हणून अण्णा लगेच त्या गुंडांना फोन लावतात आणि हे काय अधुरे काम करतोस, तुला मी किती वेळेस सांगितले होते की ती मुलगी ही डायरेक्ट मेली पाहिजे आणि तर अजून ती मुलगी मेली सुद्धा नाही आणि तिला रक्ताची सुद्धा सोय झाली, म्हणजे तू काही काम चोख केलेले नाही, म्हणून तो पूर्णपणे भडकलेला असतो।
तेव्हा मात्र इकडे सायली शुद्धीवर आलेली असते आणि अर्जुन घरातील सर्वांना मात्र खूप असा आनंद झालेला असतो। आणि त्याच वेळेस कुसुम ही त्या बाईला शोधण्यासाठी येते आणि नर्सला विचारते की काय हो, मी त्या बाईला इथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आले होते, ती बाई कुठे आहे? नर्स सांगतात की अहो, त्याच बाईने तुमच्या त्या पेशंटला रक्त दिले। तेव्हा मात्र कुसुमला धक्का बसतो आणि कुसुम विचार करते की खरंच ती आपल्या सायली वहिनीसाठीच म्हणजे सारखीच होती आणि सायली ताईसारखेच गुण तिच्यामध्ये दिसत होते आणि आज चक्क ती देवासारखी धावून आली आणि आपल्या सायलीचा तिने जीव वाचवला। म्हणून ती लगेच म्हणते की नर्सला त्या मॅडम कुठे आहेत, मला त्यांना लगेच घाईने भेटायचे। म्हणून कुसुम झालेला सर्व प्रकार ही अर्जुन आणि रविराजला सुद्धा सांगते। तर ते ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो कुसुमला विचारतो की त्या व्यक्ती कुठे आहेत, मला त्यांना भेटले पाहिजे आणि त्यांचे आभार मला मानले पाहिजे। आणि त्याच वेळी नर्स सांगतात की त्या अहो आत्ता इथून गेल्या आणि लगेच अर्जुन कुसुम तिकडे धाव घेतात आणि लगेच नागराजने तर पाहिलेलेच असते की येथून प्रतिमा वहिनी नक्की कुठेतरी आहेत। तेव्हा मात्र अर्जुन आणि रविराज तिकडे धाव घेतात आणि प्रतिमा अगदी त्यांच्या जवळून जात असते आणि त्याच वेळेस कुसुमचे लक्ष जाते आणि कुसुम लगेच म्हणत असते की अहो, आवाज देऊन त्या लगेच त्या बाईला आवाज देतात आणि अहो ताई इकडे या, मला तुमच्याशी बोलायचे, पण प्रतिमाला काही बोलता येत नसते। तेव्हा मात्र प्रतिमा ही आपण त्या मुलीचा जीव वाचवला म्हणून तिला नर्सला ही खुणावून विचारते की मला जरा एकदा तिला बघून द्या। म्हणून प्रतिमा ही लगेच डोकवण्यासाठी जाते तर अलगद असा सायलीचा चेहरा बघून प्रतिमाला मात्र वेगळाच भास होतो आणि ती त्याच वेळी सायलीच्या पायावरील ती जन्मखून ही तुळशीपत्राची बघते आणि तिला खूप मोठा असा सत्याचा उलगडा होत असतो। थोडेसे आठवण्यासाठी लागते, मात्र रविराज समोर येतो आणि रविराज सुद्धा प्रतिमाला पाहून चकितच होतो आणि आश्चर्याचा एक धक्का त्याला सुद्धा बसतो। तेव्हा प्रतिमा आणि रविराज यांना एकत्र बघून सायली मात्र ही शुद्धीवर आलेली असते आणि तिला खूप मोठा असा आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस तिला सर्व आठवते की हेच आपले आईबाबा आहेत। तेव्हा मात्र सायली ही जोरात आई बाबा असं म्हणून आवाज देते आणि लगेच प्रतिमासुद्धा आता खूप मोठ्याने तन्वी असा आवाज हंबरडा फोडते, कारण इतक्या दिवसातून प्रतिमाला बोलता येत नसते आणि सायलीला बघून तिने आपला हंबरडा फोडलेला असतो आणि आता चक्क सर्व ही कुटुंबाची 20 वर्षातून भेट झालेली असते। तेव्हा मात्र सायलीला बघून प्रतिमाची ही वाचा परत आलेली असते आणि जेव्हा प्रतिमाला आणि रविराजला एकत्र बघून सायलीची गेलेली सर्व ही स्मरणशक्ती म्हणजे तिला काही आठवत नसते लहानपणचे, ते सुद्धा तिला आठवलेले असते। तेव्हा मात्र मीच तन्वी आहे असे सायली ही सांगणार असते आणि रविराजला सुद्धा खूप मोठ्या असा सत्याचा उलगडा होऊन प्रियाचा खोटा चेहरा त्याच्यासमोर आलेला असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।